आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॉईल गिझरची कॉईल कशी चेक करायची आणि कशी चेंज करायची याबद्दल सविस्तर माहिती देणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, चला आता आपण कामाला लागूया। तर मित्रांनो, आपण सिरीजवर कॉईल चेक करत आहोत। तर आपण पाहू शकताय, तर हे कॉईलचे दोन पोल आहेत। तर आपल्याला सिरीजवर दिसेल की बल्ब कमी लागतोय, म्हणजे याचा अर्थ असा आहे की कॉईल शॉर्ट झालेली आहे। तरी पण आपण एकदा मेन वायरिंग आलेली आहे ती कॉईल पासून सोडून घेऊन त्यानंतर कॉईल चेक करूयात, म्हणजे आपल्याला नेमकं कळेल की कॉईल शॉर्ट झाली का दुसरा काही अजून प्रॉब्लेम असू शकतो। अजून एकदा मित्रांनो, आपण सिरीजवर कॉईल चेक करूयात। नाही मित्रांनो, कॉईल तर डिम लागतच आहे। अजून कॉईल बॉडी करंट पण झालेली आहे, म्हणजे क्षार चढल्यामुळे कॉईल फुटते आणि त्याचा संपर्क पाण्यामुळे पूर्ण गिझर मध्ये उतरतो आणि गिझर मध्ये करंट उतरायला सुरू होतो आणि पाणी पण गरम येणार नाही। तर आता आपण कॉईल बाजूला काढून घेऊयात आणि दुसरी नवीन कॉईल टाकूयात। तर मित्रांनो, ही तिकोना टाईपची कॉईल आहे, म्हणजे त्या कॉईलचा बेस असतो त्रिकोणी आणि कॉईल 3 नटवर फिट होते। तर आपण 3 नट काढून घेतलेले आहेत कॉईलचे। आपण कॉईल गिझरच्या बाहेर काढायचा प्रयत्न करूयात, पण नाही मित्रांनो, कॉईल बहुधा जास्त क्षार चालल्यामुळे लहानशा वेगातून बाहेर येणार नाही। त्यामुळे आपल्याला टाकीची असेंब्ली चुकलावी लागेल आणि कॉईल काढावी लागेल। तर आता आपण टाकीची असेंब्ली स्क्रूच्या नटाच्या साहाय्याने जी फिट केलेली असते ते उकलूयात। आपण सगळे नट काढूयात असेंब्लीचे। असेंब्ली आपण बाजूला काढत आहोत, पण मित्रांनो तरी पण कॉईल ब्लास्ट झाल्यामुळे आणि फुटल्यामुळे असेंब्ली मध्ये पण अडकून बसलेले आहे। तर पाहू शकता मित्रांनो, कॉईल ही पूर्णपणे फुटलेली आहे। तर मित्रांनो, हा प्रकार होतो कशामुळे, तर जे गिझरला जाणारं पाणी आहे ते क्षारयुक्त पाणी जर असेल तर अशा प्रकारे कॉईल फुटते। आणि तुम्ही कॉईलचे जे इनलेट आउटलेटचे जे पाईप आहेत त्याला पण पाहू शकता की क्षार भरपूर प्रमाणात चढलेले आहेत त्यावर। तर शेवटी आपल्याला कॉईल कट करूनच काढावी लागलेली आहे बाजूला। मित्रांनो, पाहू शकता तुम्ही गिझर मध्ये किती क्षार आहेत ते, कारण कॉईल बदलायच्या अगोदर आपल्याला गिझर मधले सगळे क्षार बाजूला काढावे लागणार आहेत। जर क्षार आतमध्ये जर तसेच राहिले तर इनलेट मधून पाणी गिझर मध्ये व्यवस्थित जाणार नाही आणि आउटलेट मधून पण गरम पाणी बाहेर येणार नाही। तर मित्रांनो, आता आपण पहिल्यांदा असेंब्लीवर जे क्षार आहेत आणि टाकीत जे क्षार आहेत ते काढणं फार गरजेचं आहे, कारण स्वच्छ झाल्याशिवाय आपल्याला काम आपलं परफेक्ट होणार नाही। तर खूपच प्रमाणात क्षार आहेत मित्रांनो गिझर मध्ये।
तर जिथं क्षारयुक्त पाणी आहे किंवा बोरचं पाणी गिझरला वापरलं जातं त्या ठिकाणी हा प्रॉब्लेम हमखास येतो मित्रांनो. तर हे आपल्याला असेंब्लीवरचे क्षार ऍसिडच्या सहाय्याने ऍसिड टाकून स्वच्छ करून घ्यावे लागतील. कारण क्षार हे आहेत इनलेट आउटलेट पाईप मध्ये पण जाऊन बसलेले असतात, त्यामुळं पाण्याचा जो फ्लो ज्या फोर्सने यायला पाहिजे त्या फोर्सने येत नाही. त्यामुळे हे क्षार आपण ऍसिडच्या सहाय्याने स्वच्छ करून घेऊयात. पाहू शकता मित्रांनो किती प्रमाणात क्षार आहेत ते. तर मित्रांनो ऍसिडचा वापर करताना ऍसिड आपल्या कपड्यावर उडून येणार नाही याची पण काळजी घ्या, कारण ऍसिड फार हार्ड असते आणि त्यामुळे आपले कपडे जळतात किंवा वीज पडतात कपड्यांना. आणि जिथे जिथे जखम झाले त्या ठिकाणी पण ऍसिडचा जर स्पर्श झाला तरी सुद्धा त्वचा जळते. तर मित्रांनो आपण इनलेट आउटलेटच्या पाईप मध्ये पण ऍसिड सोडून ते पाईप क्लिअर करून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकताय जो इनलेटचा पाईप आहे त्यातून किती प्रमाणात क्षार बाहेर येत आहेत. हा आहे आउटलेटचा पाईप जिथून पाणी गरम पाणी बाहेर येतं. तर त्यात पण ऍसिड सोडून त्यातले पण क्षार बाहेर काढूयात. मित्रांनो कामात परफेक्शन येण्यासाठी ह्या गोष्टी करणं फार गरजेचं असतं. फक्त कॉईल बदलून चालत नाही, तर आपण बदललेली कॉईल जास्त दिवस चालावी याची पण काळजी घेतली पाहिजे. तर पाहू शकताय की क्षारनं स्वच्छ केल्यामुळे पाईप एकदम क्लीन झाले आहेत. आता आपण कॉईल बसूयात. तर कॉईलला जे पहिलं वायसर होतं ते ऑलरेडी चांगल्या प्रकारचं होतं, त्यामुळे आपण नवीन कॉईलचं वायसर जे आहे रबरी वायसर किंवा पॅकिंग आपण म्हणू शकतो ते आहे तीच ठेवलेली आहे. तर आता आपण कॉईल फिट करून घेऊयात आणि त्यानंतर असेंब्ली फिट करूयात. कॉईल फिट झालेली आहे मित्रांनो. तर आता आपण असेंब्ली कॉईलची असेंब्ली टाकीला फिट करून घेऊयात. मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. मित्रांनो असेंब्लीचे नट पण व्यवस्थित टाईट करणं फार गरजेचं असतं, कारण त्या रबर पॅकिंग मधून जर पाणी बाहेर आलं तर मग ते पूर्ण असेंब्लीमध्ये आणि वायरिंग मध्ये उतरून अजून पुन्हा करंटचा धोका निर्माण होऊ शकतो. नवीन काम शिकणाऱ्यासाठी माझे व्हिडिओ फार उपयुक्त असतात. तर मित्रांनो ज्यांना काम शिकायचं आहे त्यांनी जरूर चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. तर मित्रांनो आता आपण याची वायरिंग करूयात. हे दोन थर्मोस्टेट आहेत, त्याला एक रिसेटचा आणि एक हिटिंगचा, असे दोन थर्मोस्टेट आहेत. तर मित्रांनो गिझर फार जुनं झालं असल्यामुळे त्याचे इंडिकेटर वगैरे एकच इंडिकेटर आहे त्याला हिटिंगचं फक्त. तर तुम्ही वायरिंग पाहू शकता. हे दोन थर्मोस्टेट आपण अटॅच करूयात एकमेकाला आणि वायरिंग कुठून कशी जाते हे पण व्यवस्थित पहा, झूम करून पहा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल.
मित्रांनो हे 10 लिटरचं गिझर आहे आणि ह्याला 2000 वॅटची कॉईल बसते. तर आता आपण एका थर्मोस्टेटची लिंक दुसऱ्या थर्मोस्टेटला टाकली आहे. आता मेन वायरिंग आहे मेन लीडची. तर हिरवी वायर आहे ती अर्थिंगची, ब्लॅक वायर आहे ती न्यूट्रल आणि रेड वायर आहे ती करंटची. तर आपण पहिल्यांदा अर्थिंगची वायरिंग बॉडीला फिट करून घेऊयात. तर मित्रांनो जे गिझर वगैरे वापरतात त्यांच्या घरात जमिनीतले अर्थिंग असणं फार गरजेचं आहे. कारण समजा जर गिझर मध्ये करंट वगैरे उतरला तर तो करंट आहे तो अर्थिंगद्वारे पास होऊन जातो आणि आपल्या जीविताला हानी होत नाही. सौम्य मुंग्या वगैरे येणं हा प्रकार होतो पण मोठा करंट बसत नाही, त्यामुळं जीवितहानी वाचते. तर जे गिझर वापरतात त्यांनी अर्थिंग तुमच्या घरातली जर केली नसेल तर अवश्य करून घ्या. तर मित्रांनो हे आहे मेनची लीड. तर त्याला इंडिकेटरचा एक पोल जोडलेला आहे आपण आणि ती लीड बसणार आहे पहिल्या थर्मोस्टेटच्या पहिल्या पोलला. तिथून लिंक गेलेली आहे दुसऱ्या थर्मोस्टेटच्या पहिल्या पोलला. आणि जी न्यूट्रलची एक लीड आहे त्याला इंडिकेटरचा दुसरा पोल जोडून आपण डायरेक्ट कॉइलच्या एका पोलला जोडणार आहोत. तर मित्रांनो पुन्हा निवेदन करतो, चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही शेअर केला तर एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा ज्यांना काम शिकायची इच्छा आहे पण मार्गदर्शन करणारं कोणी नसतं तर त्यांना पण हा व्हिडिओ उपयोगी होईल. तर आता कॉइलचा जो दुसरा पोल आहे त्याला सेकंड थर्मोस्टेट आहे त्याच्या दुसऱ्या पोल मधून तिथं कनेक्शन येईल. म्हणजे डायरेक्ट कनेक्शन न येता दोन थर्मोस्टेटच्या मधून कनेक्शन येणार आहे. तर थर्मोस्टेटचा व्हिडिओ मी याच्या अगोदर एक अपलोड केलेला आहे. तर थर्मोस्टेटचं काय काम असतं ते तुम्हाला तो व्हिडिओ पाहिल्यानंतर समजून जाईल. तर मित्रांनो हे जे पाईप जे आहेत लीड पाईप ते फारच फिट बसलेले होते, त्यामुळं ते काय काढायचं आम्ही ट्राय केलेलं नाही. कारण कॉइल बदलताना ते पाईप काय काढायची गरज पडली नाही. तर आता आपण पाहू शकता आपण वायरिंग कशा प्रकारे केलेली आहे. अर्थिंगचं वायर नटाच्या साहाय्याने व्यवस्थित अजून एकदा फिट करूयात आपण. मित्रांनो अशा प्रकारे आपली वायरिंग झालेली आहे. आता याची फायनल टेस्टिंग करूयात. तर मित्रांनो पाहू शकताय बल्ब फुल लागलेला आहे म्हणजे ओके आहे आणि बॉडी अर्थ पण नाही आहे. तर